माझे नाव प्रदीप शिवाजी वरांबे. मी राहणार वरंगेपाडी. मी चाटे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेलो, पण मला एंट्रन्स एक्झाममध्ये माहीत नव्हते. मी नाटा एक्झामसाठी प्रिपरेशन करण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी गेलो होतो, पण तिथे मला आणि 1-2 एक्झामची इन्फॉर्मेशन मिळाली, दॅट इज JEE मेन्स आणि ॲडव्हान्स. सर्व शिक्षकांनी मला साथ दिली. डाऊट डिस्कशनमुळे खूप मदत झाली. चाटे कॉलेजमध्ये होणाऱ्या वीकली टेस्ट याचा मला खूप फायदा झाला. त्यातून मला कळाले की आठवड्याभरात जो सिलेबस होतो त्याच सिलेबसवर क्वेश्चन येतात मेन्स ॲडव्हान्स लेवलचे, आणि तेच क्वेश्चन JEE मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी हेल्पफुल ठरतात. कॉलेजमध्ये प्रत्येक विषयाला 3 ते 4 शिक्षक असल्यामुळे ज्या शिक्षकाचे समजते त्या शिक्षकाला आपण जाऊन भेटू शकते, आणि तो शिक्षक आपल्याला जोपर्यंत तो डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला तो सांगत असतात. त्यामुळे ज्या कॉन्सेप्ट मला कळत नव्हत्या त्या कॉन्सेप्ट क्लिअर झाला, आणि याचा फायदा मला JEE मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी झाला. टीचिंग स्टाफ असो या नॉन टीचिंग स्टाफ असो, सगळे शिक्षक सपोर्टिव्ह होते. जेव्हा मी ॲडमिशनसाठी गेलो तेव्हा मला कॉलेजवरून कळाले की JEE आणि JEE ॲडव्हान्सची परीक्षा असते, ज्यातून IIT NIT सारख्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते. यानंतर माझी आवड निर्माण झाली. त्यासाठी मी कष्ट घेतले. चाटीच्या वीकली टेस्ट आणि कॉलेजच्या नोट्स आणि वीकली टेस्ट याचा मी अभ्यास केला. जवळजवळ माझ्या ऑल कन्सेप्ट क्लिअर होत आल्या. त्यामुळे याचा मला JEEसाठी आणि ॲडव्हान्ससाठी खूप फायदा झाला. यामुळे जे मला यश मिळाले आहे याचे श्रेय सर्व मी माझ्या आईवडिलांना व चाटे कॉलेजच्या सर्व स्टाफला देतो. थँक्यू चाटे कॉलेज. ज्यावेळेला माझा 10वी मुलाचा निकाल मी बघितला त्यावेळेस आमचा असा निर्णय झाला की चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन त्याला पुढे काहीतरी करण्याची संधी मिळावी. असं करता करता आम्ही कॉलेज सगळी बघितली. त्यातून मला चाटे कॉलेजचं नाव मिळालं. मग तिथं आम्ही भेट दिली. तिथं भेट दिल्यानंतर सगळ्या पहिल्यांदाच आम्हाला 1000 मॅडम भेटल्या. तिने सगळा आम्हाला अनुभव सांगितला कॉलेजचा, शिक्षक स्टाफचा सांगितला, किंवा काय अडचण आल्यास आम्ही जबाबदार आहे, किंवा कुठलीही तुम्हाला जर ही काय मिळत नसेल सवलत किंवा काय, आम्ही साथ देतो तुम्हाला. परत शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर सगळ्या सरांचं किंवा प्रिन्सिपल सरांचं त्यांनी सगळं माहिती सांगितली. तिथून आम्हाला जी काही पुस्तक किंवा कशाची काय अडचण झाली तर ती पण आम्ही तुम्हाला पुरवू शकतो. मग ते सगळं ऐकून घेतलं आम्ही. नंतर आम्ही निर्णय केला की चाटीमध्येच ॲडमिशन घ्यायचं. आणि मला पण ते जरा बरं वाटलं की 2-3 सरांनी भेटलो, प्रिन्सिपल सरांनी भेटलो. त्यांनी पण समजावून सांगितलं परिस्थितीचं तुम्ही कसं जायचं, पुढच्या परीक्षा कशा द्यायच्या, पुढे परीक्षा दिल्यानंतर तुमच्या मुलाचं भवितव्य काय आहे हे त्यांनी सगळं समजावून सांगितलं. त्यामुळे ते आम्ही निर्णय घेतला की चाटीमध्येच ॲडमिशन घ्यायचं. चाटीमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे आम्हाला त्याचा चांगलाच फायदा झाला, आणि त्याचं श्रेय सगळं चाटे कॉलेजच्या शिक्षकांना जावं अशी माझी इच्छा आहे. ज्यावेळेला सरांनी आम्हाला JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्सची माहिती दिली आणि आम्हाला खात्री दिली की तुमच्या मुलाकडून आम्ही हे यश संपादन करून देणारच, आणि तोच शब्द आज ज्यावेळेला JEE मेन्सचा निकाल ऐकल्यावर कळून आलं की सरांनी जे वाक्य बोललं ते खरं करून दाखवलं. आणि म्हणूनच आम्ही चाटे कॉलेजचा आणि तिथल्या संपूर्ण शिक्षकांचा आभारी आहोत. हे जे त्याचे पप्पा आहेत, एका साध्या गावामध्ये 10 गुंठ सुद्धा शेखर यांना जमीन नाही, पण मुलाच्या प्रती इतका प्रचंड आत्मविश्वास जर असावा तर ते मिस्टर वरंगळे. हा मुलगा IIT साठी सिलेक्ट झालेला. 99 percentile CET, JEE 98, All India rank 5300. Help your child to reach his dream. Admissions are open.